नमस्कार. आज आपण आलो आहे माहूरची लेणी पाहण्यासाठी. ही लेणी येतात गाव माहूर, तालुका माहूर, जिल्हा नांदेड या ठिकाणी या लेणी आहेत. आपला 3.5 शक्तिपीठापैकी रेणुका मातेचं मंदिर आहे. त्या मंदिरापासून गावात यायचं आहे व गावात आल्यानंतर आपणाला मध्यवर्ती सहकारी बँक आहे त्या ठिकाणापासून लेणीपर्यंत येण्यासाठी 10 ते 15 मिनिटांची वेळ लागते व चालत आल्यानंतर 10 मिनिटात लेणीपर्यंत आपण पोहोचून जातो. खूप सुंदर आणि भव्य लेणी आहेत ह्या. आपण माहूरच्या रेणुका देवीला आल्यानंतर रामगड किल्ला व या लेणी आपण जरूर कराव्यात ही एक विनंती आहे. तर चला सफर करू माहूर लेणी. कपिलनगर एरियामध्ये यायचं आहे व या ठिकाणी आपण गाडी लावली आणि लेणी पाहण्यासाठी जात आहोत. एक 5 ते 10 मिनिटाची आपणाला चाल आहे, खाली उतरून जावं लागेल. सफर चालू करून पांडव लेणी बोलतात त्याला. माहूरची लेणी आहेत ही. खाली उतरायचे आपण थोडंसं बाहेर मार्गाने. गाडी लावून एक 5 ते 10 मिनिटात पोचून जातोय. खाली उतरायचे आपल्याला. त्याच्या खाली इथं खाली लेण्या आहेत आपल्या. असं जायचं आपल्याला इकडून 5 मिनिटात पोचून जातोय लेण्यापर्यंत. आजूबाजू हे बघा, असं आपण जे वरच्या बाजूने तिथं पोचूनही गेला. संध्याकाळची वेळ होत आली त्याच्यामुळे आपण लेणी पाहून लवकर वर जाण्याचा प्रयत्न करू. झिकझॅक लेणीपासून पोचून गेलो. या मेन लेणी आहे, याही बाजूला लेणी आहेत. ही लेणी खूपच सुंदर आहेत, पाहू शकतो. वाव. आतमध्ये आपण जाऊ आता. महादेवाची पिंड आपणाला आतमध्ये आल्यानंतर पाहायला भेटते. ठिकाणी जरूर आपण या लेणीला भेट द्यावी. त्यानंतर पाहू शकतो आपण लेणीच्या खूप सुंदर अशी पिंड पाहायला भेटते. तर आता आपण याचं दर्शन करून जे पुढच्या लेणीच्या संबंधातले आहेत ते पाहूया.
या ठिकाणी ही एक मूर्ती अशी पाहायला भेटते आणि बाजूचा एक रूम मोठा आहे याही रूम आपण पाहू जाऊ. पाठीमागून आपण याला पाठीमागून राऊंड मारू शकतोय, परंतु पाठीमागे ओटवाघांची संख्या खूप येतो, त्यामुळं ओटवाघांची संख्या पाठीमागच्या बाजूला भरपूर आहे, त्याच्यामुळे आपण जात नाही इकडं. तिकडे पुढे बघतो कोपऱ्यात. ह्याचं जर आपण नक्षीकाम पाहिलं तर सुंदर असं कोरीव नक्षीकाम आपणाला पाहायला भेटते. चारी बाजूला हे बघा, आत महादेवाची पिंड आहे व याही बाजूला आपणाला सुंदर अशी मूर्ती पाहायला भेटत आहे. नक्षीकाम पाहिलं तर खूप सुंदर कोरीव काम इथं आहे. आता आपण या लेण्यामध्ये जाऊन येऊ. मध्ये खूपच एवढं आहे, तरी पण आपण जाण्याचा प्रयत्न करू. डबल रूम आहे इथं. आणि इथूनच या लेण्यामध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. मध्ये बऱ्याच मोठ्या लेणी आहेत या. वटवाघळ खूप प्रयत्न करू जाण्यात मध्ये. मोबाईलमध्ये दिसत नाही पण खूपच मोठे, कॅमेरामध्ये शूट होत नाही, परंतु खूप मोठे आले पाहायला मिळतात. ही बाजूची येते. वटवाघळांची संख्या खूप येतात, त्याच्यामुळे आत फिरता येत नाही आपल्याला. छोटंसं आहे, ओपन आहे. पांडव लेणीचा हा भाग. आता आपण या लेणीमध्ये जाऊ. आतमध्ये खूपच मोठ्या प्रमाणात वटवाघळांची संख्या आहे, त्यामुळे आत जाणं खूप मुश्किल आहे. इथूनच आपण या लेणी दाखवण्याचा प्रयत्न करू. भरपूर मोठा हा लेणी समूह आहे, परंतु आतमध्ये अंधार आहे आणि वटवाघळांची संख्या खूप आहे. डिसेंबर महिन्यात चालू आहे, तरी जर आपण पाहिलं तर पूर्णतः ओल पाणी येत आहे या ठिकाणी. त्या बाजूला आहे, परंतु खूपच तिथं झाडी आहे, त्याच्यामुळे आपण जात नाही. या ठिकाणी एक आपल्याला पाहायला भेटते अशी त्या समोरच्या बाजूस. या बाजूला असणारा हा लेणी समूह आपण एकदा पाहायला जाऊ. नक्षीकाम आतमध्ये
गणेशाची मूर्ती तर कोरलेली आहे. खूप सुंदर आणि कोरीव नक्षीकाम असणाऱ्या या लेणी आहेत आणि भव्य दिव्य या लेणी आहेत. आपण आत आल्यानंतर पाहिलं तर या ठिकाणी द्वारपाल या बाजूला व याही बाजूला आपल्याला पाहायला भेटतात. आतमध्ये महादेवाची पिंड आहे व याही बाजूला एक खूपच सुंदर अशी पिंड पाहायला भेटत आहे. या ठिकाणी आपण 5च्या अगोदर आला तर बरं होईल, कारण या ठिकाणी जंगली प्राण्यांचा खूप मोठ्या प्रमाणात वावर असतो. वाघ, बिबटे आणि अस्वल यांची संख्या या भागात खूप मोठ्या प्रमाणात आहे. या बाजूला एक अर्धवटी पाहू शकतोय. या या मागव ना. हो हो चला सर. ओके चला 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 चला. कानवल्यानी चला लावलेलं बरोबर. चला मग छान तुमच्या. चला चलो आगे चलो आगे. ए बारक्या चल पळ पटकन चल रे. आला आता एक यवतमाळ महागाव मधील शाळेचा ग्रुप आला होता लेणी पाहण्यासाठी आणि आपण लेणी पाहून आता आपल्या गाडीपाशी पोचून गेलो. जाऊन येऊन अर्धा ते पाऊण तास लागतो. लेणीचा अभ्यास करायचा असेल तर 1 तास. छान लेणी आहेत. सुरेख. माहूरगडावर आल्यावर जरूर केल्या पाहिजेत या लेण्या. अजून आपण एक पातूर अकोला जिल्ह्यातील लेणी आहे ती सुद्धा करणार आहोत आपण.